नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. अपडेट आहे ती म्हणजे बार्टी मार्फत जी काही सीईटी परीक्षा घेण्यात आली होती त्याच्या निकालाच्या बाबतीत त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते आणि आता शेवटी मेरिट लिस्ट लावण्यात आली. त्या मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांची नावे सुद्धा आहेत. तर एक एक करून आपण निकाल या ठिकाणी बघणार आहोत की नेमकी काय अपडेट आलेली आहे, कोणकोणता निकाल जाहीर झाला आणि जर तुम्हाला निकाल पाहायचे असतील तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही निकाल सुद्धा पाहू शकता. आता जाऊया आपण निकालाकडे. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये 34 प्रश्नपत्रिका संच नगर परिषद भरती तसेच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची आहे. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आलेलो आहोत, कारण की यावरच सर्व ज्या काही निकालाच्या पीडीएफ आहेत त्या नुकत्याच मी टाकलेल्या आहेत. यामध्ये आपण पहिली पीडीएफ जर ओपन केली तर ही आहे. वरती तुम्ही पाहू शकता आजच निकाल लागला, 15 तारीख आहे. संघ लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीचा हा निकाल आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं की संघ लोकसेवा आयोग यूपीएससी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा 2025-26 तात्पुरती गुणवत्ता किंवा निवड तसेच प्रतीक्षा यादी म्हणजे यामध्ये त्यांनी निवड यादी सुद्धा लावली आणि प्रतीक्षा यादी सिलेक्शन लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट सुद्धा लावण्यात आलेली आहे. वेटिंग लिस्ट लावण्याचं कारण काय, तर बरेच विद्यार्थी जे आहेत ते डॉक्युमेंटमध्ये अपात्र ठरतात किंवा काही कारणास्तव त्यांची निवड होत नाही किंवा ते स्वतः त्या ठिकाणी जात नाही. त्यामुळे जागा रिक्त होतात आणि वेटिंगवरच्या उमेदवारांना सुद्धा संधी मिळत असते. आणि वेटिंग लिस्ट आपण जर पाहिली मागच्या वेळेस तर दोनदा तीनदा वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली आहे. म्हणून तुमचं नाव जरी वेटिंग लिस्टवर असलं तरी तुम्ही हो याच्याकडून ठेवू शकता. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा स्पर्धा परीक्षांकरिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 400 प्रशिक्षणार्थींची विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता बार्टी पुणे मार्फत 29, 30 त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी सामायिक चाळणी परीक्षा म्हणजे सीईटी घेण्यात आलेली होती. त्यानुसार उमेदवारांना प्राप्त पर्सेंटाइल स्कोर आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे जी काही प्रसिद्ध करण्यात आलेली यादी आहे ती पर्सेंटाइल स्कोरवर आहे. मागचे जे काही आपण व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही तुमचे मार्क्स आहेत ते विचारात न घेता जे काही तुमचं पर्सेंटाइल आहे त्याच्या बेसिसवर मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्याच बेसिसवर मेरिट लिस्ट लागलेली आहे. खाली जर आपण आलो तर यामध्ये सदर निवड यादी व प्रतीक्षा यादी ही तात्पुरत्या स्वरूपाची असून मूळ कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येत आहे. म्हणजे सध्या ही फक्त टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आहे. यानंतर तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच जी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यामध्येच विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. सध्या जर आपण मेरिट लिस्ट पाहिली, जनरल मेरिट लिस्ट, तर यामध्ये सर्वात टॉपचा कॅन्डिडेट तुम्ही पाहू शकता 99.93 पर्सेंटाइल घेऊन या ठिकाणी टॉपवर आहे. खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला दिसेल जसं जसं आपण खाली जातोय तसे तसे पर्सेंटाइल जो काही स्कोर आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो. जनरल मेरिट लिस्ट जर आपण सुरुवातीला पाहिली तर यामध्ये जनरल मेरिट लिस्टमध्ये 236 नंबरचा कॅन्डिडेट आपल्याला सर्वात लास्टला आहे. त्यानंतर दिलेली आहे त्यांनी वुमनची मेरिट लिस्ट म्हणजे सुरुवातीला आहे जनरल मेरिट लिस्ट, त्यानंतर आहे वुमनची म्हणजे फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट. यामध्ये जर आपण पाहिलं तर 95 पर्सेंटाइल पासून सुरुवात होताना दिसते आपल्याला. खाली जर तुम्ही स्क्रोल केलं ही आहे यूपीएससीची. अशाच पद्धतीने एमपीएससीची सुद्धा लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वुमनची लिस्ट झाल्याच्या नंतर दिव्यांग मेरिट लिस्ट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. दिव्यांग नंतर तुम्ही पाहू शकता ऑर्फनची लिस्ट आहे, नंतर वंचितची लिस्ट आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि फर्स्ट वेटिंग लिस्ट सुद्धा पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली. ही जनरलची वेटिंग लिस्ट आहे, त्यानंतर वुमनची वेटिंग लिस्ट आहे, म्हणजे सिलेक्शन लिस्ट सुद्धा त्यांनी लावलेली आहे आणि त्यानंतर जी काही वेटिंग लिस्ट आहे ती सुद्धा त्यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आली. तर तुमचं या लिस्टमध्ये नाव आहे का? तुम्हाला किती पर्सेंटाइल स्कोर होता? तुम्ही कोणत्या एक्झामसाठी परीक्षा दिली होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या ठिकाणी आपण पाहिलं की यूपीएससीचा निकाल कसा लागलाय, त्याच पद्धतीने एमपीएससीचा राज्यसेवेचा सुद्धा निकाल लागलेला आहे आणि ग्रुप बी ग्रुप सी होती त्याचा सुद्धा निकाल लागलेला आहे. तिन्हीच्या तिन्ही पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपला उपलब्ध होऊन जातील. ग्रुपवर जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता किंवा त्यांची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. अपडेट आहे ती म्हणजे बार्टी मार्फत जी काही सीईटी परीक्षा घेण्यात आली होती त्याच्या निकालाच्या बाबतीत त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी निकालाची वाट पाहत होते आणि आता शेवटी मेरिट लिस्ट लावण्यात आली. त्या मेरिट लिस्टमध्ये विद्यार्थ्यांची नावे सुद्धा आहेत. तर एक एक करून आपण निकाल या ठिकाणी बघणार आहोत की नेमकी काय अपडेट आलेली आहे, कोणकोणता निकाल जाहीर झाला आणि जर तुम्हाला निकाल पाहायचे असतील तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही निकाल सुद्धा पाहू शकता. आता जाऊया आपण निकालाकडे.
त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये 34 प्रश्नपत्रिका संच नगर परिषद भरती तसेच वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतर सरांची आहेत. जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आलेलो आहोत, कारण की यावरच सर्व ज्या काही निकालाच्या पीडीएफ आहेत त्या नुकत्याच मी टाकलेल्या आहेत. यामध्ये आपण पहिली पीडीएफ जर ओपन केली तर ही आहे. वरती तुम्ही पाहू शकता आजच निकाल लागला, 15 तारीख आहे. संघ लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससीचा हा निकाल आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं की संघ लोकसेवा आयोग यूपीएससी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा 2025-26 तात्पुरती गुणवत्ता किंवा निवड तसेच प्रतीक्षा यादी म्हणजे यामध्ये त्यांनी निवड यादी सुद्धा लावली आणि प्रतीक्षा यादी सिलेक्शन लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट सुद्धा लावण्यात आलेली आहे. वेटिंग लिस्ट लावण्याचं कारण काय, तर बरेच विद्यार्थी जे आहेत ते डॉक्युमेंटमध्ये अपात्र ठरतात किंवा काही कारणास्तव त्यांची निवड होत नाही किंवा ते स्वतः त्या ठिकाणी जात नाही. त्यामुळे जागा रिक्त होतात आणि वेटिंगवरच्या उमेदवारांना सुद्धा संधी मिळत असते. आणि वेटिंग लिस्ट आपण जर पाहिली मागच्या वेळेस तर 2दा-3दा वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली आहे. म्हणून तुमचं नाव जरी वेटिंग लिस्टवर असलं तरी तुम्ही हो याच्याकडून ठेवू शकता. यामध्ये त्यांनी असं सांगितलंय, संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा स्पर्धा परीक्षांकरिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 400 प्रशिक्षणार्थींची विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता बार्टी पुणे मार्फत 29, 30 त्यानंतर 17 ऑक्टोबर रोजी सामायिक चाळणी परीक्षा म्हणजे सीईटी घेण्यात आलेली होती. त्यानुसार उमेदवारांना प्राप्त पर्सेंटाइल स्कोर आरक्षणानुसार तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे जी काही प्रसिद्ध करण्यात आलेली यादी आहे ती पर्सेंटाइल स्कोरवर आहे. मागचे जे काही आपण व्हिडिओ बनवले होते त्यामध्ये ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे काही तुमचे मार्क्स आहेत ते विचारात न घेता जे काही तुमचं पर्सेंटाइल आहे त्याच्या बेसिसवर मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्याच बेसिसवर मेरिट लिस्ट लागलेली आहे. खाली जर आपण आलो तर यामध्ये सदर निवड यादी व प्रतीक्षा यादी ही तात्पुरत्या स्वरूपाची असून मूळ कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येत आहे. म्हणजे सध्या ही फक्त टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट आहे. यानंतर तुमचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतरच जी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यामध्येच विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. सध्या जर आपण मेरिट लिस्ट पाहिली जनरल मेरिट लिस्ट तर यामध्ये सर्वात टॉपचा कॅन्डिडेट तुम्ही पाहू शकता 99.93% घेऊन या ठिकाणी टॉपवर आहे. खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला दिसेल जसं जसं आपण खाली जातो तसे तसे पर्सेंटाईल जो काही स्कोर आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो. जनरल मेरिट लिस्ट जर आपण सुरुवातीला पाहिली तर यामध्ये जनरल मेरिट लिस्टमध्ये 236 नंबरचा कॅन्डिडेट आपल्याला सर्वात लास्टला आहे. त्यानंतर दिलेली आहे त्यांनी वुमनची मेरिट लिस्ट म्हणजे सुरुवातीला आहे जनरल मेरिट लिस्ट, त्यानंतर आहे वुमनची म्हणजे फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट. यामध्ये जर आपण पाहिलं तर 95% पासून सुरुवात होताना दिसते आपल्याला. खाली जर तुम्ही स्क्रोल केलं ही आहे यूपीएससीची. अशाच पद्धतीने एमपीएससीची सुद्धा लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वुमनची लिस्ट झाल्याच्या नंतर दिव्यांग मेरिट लिस्ट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. दिव्यांग नंतर तुम्ही पाहू शकता ऑर्फनची लिस्ट आहे, नंतर वंचितची लिस्ट आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि फर्स्ट वेटिंग लिस्ट सुद्धा पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली. ही जनरलची वेटिंग लिस्ट आहे, त्यानंतर वुमनची वेटिंग लिस्ट आहे, म्हणजे सिलेक्शन लिस्ट सुद्धा त्यांनी लावलेली आहे आणि त्यानंतर जी काही वेटिंग लिस्ट आहे ती सुद्धा त्यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आली. तर तुमचं या लिस्टमध्ये नाव आहे का? तुम्हाला किती पर्सेंटाइल स्कोर होता? तुम्ही कोणत्या एक्झामसाठी परीक्षा दिली होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या ठिकाणी आपण पाहिलं की यूपीएससीचा निकाल कसा लागलाय, त्याच पद्धतीने एमपीएससीचा राज्यसेवेचा सुद्धा निकाल लागलेला आहे आणि ग्रुप बी ग्रुप सी होती त्याचा सुद्धा निकाल लागलेला आहे. तिन्हीच्या तिन्ही पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपला उपलब्ध होऊन जातील. ग्रुपवर जाऊन तुम्ही हे डाउनलोड करू शकता किंवा त्यांची जी काही अधिकृत वेबसाईट आहे त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता.